श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अधिक मास महात्म्य अध्याय 22 श्रवण करणार आहोत. विष्णूंनी लक्ष्मी देवींना सांगितले, देवी, आतापर्यंत तू अधिक मासातील पवित्र स्नानाचे महत्त्व ऐकलेस. आता मी तुला एका वेगळ्याच ब्राह्मणाची कथा सांगणार आहे. या कथेत दानाचे सामर्थ्य, भाग्याचे गूढ आणि परमेश्वराची लीला दडलेली आहे. लक्षपूर्वक ऐक. अधिक मास महात्म्य अध्याय 22. श्री गणेशाय नमः. जय त्रिभुवन सुंदरी आदिमाये, वाग्देविके कवी माधुसर रत्नहृदये, तुझ विनरिता ठाव पाहे, नसे माये सर्वथा. तरी वैसून माझ्या जिव्हांगरी, ग्रंथ पावावा शेवटावरी, तरीच धन्य संसारी, नाही तरी वृथावे खरी माझी हे. एका श्रोते भाविक जन, येथे जे ग्राहिक कोण कोण, तयाने लादले कोण, इतराला जिरवणे अभाग्या. मलमास ती पावन, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण, भावे एकताच श्रवण, तो पावे सदन मोक्षांचे. श्री रुवाच, दामोदर दया सिंधुवद, दानफला फलम, मली मलुचे विशेषण, कै की फलव्रतम. लक्ष्मी देवी नम्रपणे म्हणाल्या, प्रभू, अधिक मासात स्नान केल्याने मिळणारे पुण्य मला समजले, पण या महिन्यात दानाचे जे विशेष महत्त्व सांगितले जाते त्याविषयी मला अधिक जाणून घ्यायचे आहे. कोणते दान केल्याने कोणते फळ प्राप्त होते हे कृपया सविस्तर सांगा. लक्ष्मी वदे, हो दामोदरा, दया सिंधू परमुदारा, दान महात्माची प्रकारा, वदा साचार स्वामिया. कवण दाने कवण पुण्य जोडे, सार्थकता कैसे निघडे, हे वेगळाले फळ निवाडे, सांगावे रोकडे स्वामिया. भगवान विष्णू हसून म्हणाले, देवी, दान हा धर्माचा अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. श्रद्धेने केलेले दान मनुष्याचे जीवन पवित्र करते. सुवर्ण, रौप्य, मोती, प्रवाळ यासारख्या मूल्यवान वस्तूचे दान श्रेष्ठ मानले जाते. तांबे, पितळ किंवा कांस्य धातूंची पात्रे दान देणे देखील पुण्यकारक असते. वस्त्रदान, अन्नदान, धान्यदान, जलदान आणि धनदान याचे फळ अतिशय मंगलकारक असते. अधिक मासात विशेषतः गोड पदार्थ, फळे, सुपाऱ्या, खारका आणि इतर शुभ वस्तू दान देण्यास महत्त्व दिले जाते. तूप भरलेली पात्र, तिळाचे दान तसेच विविध धान्याचे दान हेही पुण्यवर्धक असते. परंतु सर्व दानांमध्ये गोदानाला सर्वोच्च स्थान आहे. गोदान मनुष्याला मोक्ष मार्गाकडे नेणारे मानले गेले आहे. श्री विष्णुर्वाच, व शृणुसुंदरी वक्ष्यामि लोकान् गृहे तवे, प्रविदान्तु दानाना फलानि मलमासक. एक भामिनी चतुर्देख, तुझे बोल तव परोपकारक, तरी दानफळ वेगाळले एक, या मलमासानिके अवधारी. सुवर्णदान शक्तीनुसार, दिव्यांते देती जे देनार, तयावरी तुष्टे मी सर्वेश्वर, करी परिहार दरिद्राचा. तया ते दरिद्राची व्यथा, होऊन दे मी सर्वथा, अंती पाववी मोक्षपंथा, नव्हे अन्यथा हे वाणी. आता रौप्य दानाचे फळ, तेही एकोह सकळ, तेने तुष्टे ज्वाश्वनीळ आणि सकळ पितृव्याजे. रजतम श्रद्धयोपेतो, द्विजभो वितरन्त्यन्नु पितरस्तस्ये, संतुष्ट भवन्ति निकलेष्टदा. आता मुक्ता फळे आणि पवळी, तेही एक सांगतो बाळी. तयाची फळे वेगळाली, परिसऊतून ते जानपा. पवळी अर्पिता पावे भुक्ती, मुक्ता फळे लाभे मुक्ती. यवं भुक्ती आणि सुक्ती, लाभारती जानपा. कांस्यपात्र अथवा तामपात्र, विप्रांते अर्चिता विचित्र, तरी भवानी सहित पंचवक्त्र, कृपा करी तयावरी. वस्त्रदाने संतुष्टे चंद्र, अपूपदाने पापसंहार, अन्नदाने सर्वेश्वर, तुष्टमान सर्वदा. उदकदान करिता जान, संतुष्टमान तयावरून, तयाने प्राप्त करी जीवन, होय अन्न वृद्धी ते. अन्नदान सर्वात सार, चाले सकळ व्यापार, क्षणभरी अन्न नसेल जर, केवी व्यापक चालू शके.
आता उपानह दान देता यमतुष्टमान तया वरुता पदरती भगवंत वचनार्था आन सर्वदा मानसी उपानह दान देता ब्राह्मणा ते मार्गी यमदे सुख तया ते अश्व दिदलिया दाना ते अश्वरूढ स्वर्गी जाय भुकेलिया अन्नदान तृष्णार्थी उदगपान देता स्वर्गी सुख संपन्न यमरावोणे तसे तया ते मार्गी जाता ठाई अन्न उदक पुरवी सर्वही यमलोके तया ते पाही पुरवी सर्वही अन्नदक प्राणी निर्वतल्यावरी द्वाशदीन लागती मार्गावरी चालता तेथे यातना भारी ते गरुड पुराणी वर्णिलिसे म्हणून येथे जे अर्पावे तेची तेथे लागे पावावे दिदल्या विन तो न पावे हा निर्धार जाणीजे ना दत्तमुपतिष्ठन्तु ऐसा तो वेद बोलतु दिदल्या विन नवे प्राप्तु स्वय बोलतु जनार्दन घृतांचे दान विप्रा लागी देता सूर्य संतुष्ट मान तया वरुता नसे तापज्वरांची वार्ता अन्न शांतता तो करी तिल पात्रा प्रधानीन रुद्रलोके मही येते ताम्रपात्र वायोद ददाती मलिमल्लुचे तिळपात्र दान करी जो नर स्वर्गी सुखावती पितर न बाधितया शनीश्वर पावे सत्वर रुद्र कैलासा कमंडलू तोय तामपात्री देता भावार्थ विप्राप्रती तेने तुष्टमान वरुण भूपती नेततया प्रती वरुण लोका तेथे बहुत सौख्य तया जना काही एक नसे यातना दपंत्यांते करिता वस्त्रदाना कैलास भुवनात पावे घृतदानात परदानम पृथ्व्यानेव विदेते सप्तधान्य द्विजे द्वयसह दक्षिणया शुभे सप्तधान्य अर्पिता द्विजांते तेने पूजिले सप्त ऋषी ते अरुंधती सहितया ते दपंत्य पूजा घडली पे ऐसा नाना दानाचे प्रकार सांगता वाढो पाहे विस्तार परी किंचित गोदाना ते तत्पर होऊन कथा विस्तारीचे आणि कठवले मजला गुणी सचिंद्र नरसे दानी त्रिदशक विप्राला गुणी प्रतिदिने अर्पावे संपूर्ण जयानकडे एक मास तरी सायासे अर्पी पाच परवास द्वादशी पौर्णिमा अमावसेस व्यक्तिपात आणि वेदृती ही मुख्य पर्वे बोलीचे मागे तू ते निविदले कमळजे हे मुख्य आवडीचे खाद्य माझे तेने संतुष्ट मी तयावरी इतके सांगून भगवान पुढे म्हणाले गोदानाच्या अनेक कथा प्रचलित आहेत परंतु मी तुला आज एक विलक्षण कथा सांगतो पूर्वी महिष्मती नावाची एक समृद्ध आणि वैभवशाली नगरी होती त्या नगरीत द्विज शर्मा नावाचा एक धर्मनिष्ठ श्रीमंत आणि सदाचारी गृहस्थ राहत होता त्याची पत्नी ही धार्मिक वृत्तीची होती दोघेही सतत व्रत दानधर्म आणि पुण्यकर्म करत असत त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नव्हती मात्र एकच दुःख होते त्यांना संतती नव्हती आता गोदान केल्याचा प्रकार सांगतो एका सविस्तर पूर्वी दक्षिणेस महिस्मृती नगर असो तोर प्रसिद्ध पे चारी वर्ण सभोग साधन शास्त्राधारी वर्णती जन नित्याचरती दान पुण्य वेदाध्ययन विप्रकरिती आदिव्याधी दरिद्र पाही नगरी दुंडिता न दिसे काही अपमृत्यूची वार्ता नाही जन सर्वही आनंदमय प्रभू तेतीचा धर्मी करत पुत्र ऐसे प्रजा पाळीत लांछन घेई न्याय करीत तोची धन्य भूपती असो ऐसा त्या नगरीचा महिमा तेथील विप्र एक द्विशर्मा वेगळा जो कर्मा चालवी नेम शास्त्राधारे घरी सदा अग्निहोत्र कांता भामिनी सुपात्र पोटी नाही पुत्र कलव भिक्षान्ने गात्र संरक्षित जे ऐसा तो सप्त्रात्र विप्राणा प्रसंगी अतीत आलिया जाना गृहिणी पलेज जे अन्न तया लागून अर्पितसे वर्षामागून वर्ष गेली दोघांचे वय वाढत गेले पण अपत्य प्राप्ती झाली नाही एक दिवस दुपारच्या वेळी त्यांच्या घरासमोर एक थकलेला प्रवासी येऊन उभा राहिला तो विनम्रपणे म्हणाला
महाराज, मी अत्यंत भुकेला आहे. शक्य असल्यास मला थोडे अन्न द्या. द्विशर्मा आनंदाने म्हणाला, अतिथीला भोजन देण्यापेक्षा मोठे पुण्य दुसरं कोणते? अवश्य या. प्रथम हातपाय धुवा आणि मग प्रेमाने भोजन करा. अतिथीने समाधानाने भोजन केले. जेवणानंतर गप्पा सुरू झाल्या. त्यातून द्विशर्माला कळले की त्या माणसाचे नाव नारायण आहे. नारायण अत्यंत गरीब होता. त्याचे आई वडील, भाऊ बहीण किंवा इतर कोणीही नातेवाईक नव्हते. तो जगात पूर्णपणे एकटा होता. ऐसे करिता बहुत काळवरी तो कोणी एक ब्राह्मण पुत्र करी. फिरत फिरत तया नगरी येऊनिया राहिला. परी माध्यान्ह काळीची वेळा पोटा पाहिजे अण्णाचा गोळा. म्हणून शोधिता चालिला ग्रामा माझी ते समयी. तव पुसतसे ग्रामस्थासी कोण अन्न अर्पी पंथस्थासी. तयाने गृह दाखविता त्यासी द्विशर्मासी भेटला. म्हणे माध्यान्ह समयी शोधित समयी पातलो मी अतित. ऐसे एकताची विप्रमात आला धावत द्विशर्मा. बद्ध हस्ते नमिला ब्राह्मण एरू काय बोले वचन. तोची श्लोक उदारा पूर्ण काय वचन बोलिला. विप्रवाच क्षुदानलेन तप्ताना विश्ववस्य करलाचनम. अन्नादोष धर्मापात्राणम दातवस्य भवेंदुना. म्हणे श्रुधानळे तप्त देही विश्ववत वाटे उपचार सर्वही. तरी अन्न औषधांते दाता होई आहे किंवा नाही दाता तयावदे. तथास्तु म्हणून आसनी बैसविला. भोजन देऊनी तृप्त केला. मग स्वागत पुसता झाला. कोठून आला परिवार केवता. एरू म्हणे तीर्थ भ्रमण करीत स्वयं मी एकला फिरत. माता पिता बंधू दुहिताप्त पुत्र ना कांता मज लागी. द्विशर्माच्या मनात करुणा जागी झाली. तो म्हणाला, नारायण, तू इच्छिलेसे तर आमच्याच घरी राहा. आम्ही तुला मुलाप्रमाणे सांभाळू. तू आमच्या कामात मदत कर आणि आम्ही तुझी काळजी घेऊ. नारायणाला हा प्रस्ताव आवडला. अशा प्रकारे तो द्विशर्माच्या घरात राहू लागला. काळ पुढे सरकत गेला आणि मग एक आश्चर्यकारक घटना घडली. अनेक वर्ष अपत्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या द्विशर्माच्या पत्नीला गर्भधारणा झाली. 9 महिन्यानंतर त्यांच्या घरी एक सुंदर पुत्राचा जन्म झाला. संपूर्ण घर आनंदाने उजळून निघाले. द्विशर्माला वाटले की हे सर्व नारायणाच्या शुभ आगमनामुळेच घडले आहे. त्यामुळे त्याच्यावरील त्यांचे प्रेम आणखी वाढले. जरी माते अपंगाल गृही तरी सेवा करून मी राही. कदा अवचनार्थ करून देही अंतरनेदी विप्रराया. चानुनी निर्मळ अंतरी म्हणे स्वस्थ राहे माझे घरी. काही न सांगेचा करी पुत्रापरी वर्तावे. ठेवून घेतला तया लागून नाम तयाचे नारायण. सेवा करीत कंटाळे म्हण पडिले कार्य संपादी. आधीच तीर्थवासी पवित्र वरी ब्राह्मण तो अग्निहोत्र. निकपटे सेवा चित्र विचित्र सेवी मात्र तयाचे. ऐसे वर्तता बहुत काळावरी तव नवल वर्तले परी. विप्र स्त्री होती महातारी झाली गरोदरी त्या पुण्ये. तव विप्रमणी बहुत हर्षला म्हणे संतान न होते मजला. याचा पाय गुण मजला भला गर्भ राहिला 60 वर्षी. ऐसे मानून या हर्षास तव गर्भा आले पूर्ण दिवस. प्रसूत होता विप्र स्त्रियेस पुत्र तियेसे पे झाला. मग तो विप्र आनंदे नाचे उडे म्हणे पहा आश्चर्य केवडे. आजवरी न पाहिले निवाडे पुत्रमुख जन्मवरी. पुत्र जन्माचा मोठा उत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण गाव आनंदात सहभागी झाले. काही दिवसांनी बाळाच्या 5वीचा दिवस आला. रात्री सटवाई देवीची पूजा करून बाळाला तिच्या समोर ठेवण्यात आले. मध्यरात्र झाली. सर्व गाढ झोपले होते. पण नारायण मात्र जागाच होता. अचानक त्याला एक दिव्य तेजस्वी स्त्री त्या खोलीतून बाहेर पडताना दिसली. तिच्या अंगातून विलक्षण प्रकाश झळकत होता. नारायणाने आदराने नमस्कार केला. तो म्हणाला, देवी, आपण कोण आहात? ती स्त्री शांतपणे म्हणाली, मी सटवाई देवी आहे. प्रत्येक नवजात बालकाच्या नशिबात ब्रह्मदेवाने जे लिहिलेले असते ते पाहण्यासाठी मी 5व्या रात्री येते. हे ऐकून नारायणाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला,
देवी, जर तुम्ही त्या बालकाचे भविष्य पाहिले असेल तर कृपया मला सांगा की या बाळाच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे. सटवाई देवी प्रथम शांत राहिली. मग म्हणाली, हे रहस्य कोणालाही सांगण्याची प्रथा नाही, परंतु आज तुला माझे दर्शन झाले आहे म्हणून मी थोडे सांगते. ती पुढे म्हणाली, या बालकाच्या आयुष्यात मोठी संपत्ती लाभणार नाही. तो साधे जीवन जगेल. संसारातील सुखसोयी त्याला फारशा मिळणार नाही. ताक विकून तो उदरनिर्वाह करेल आणि संघर्षमय जीवन जगेल. हे ऐकताच नारायणाच्या मनात दुःख दाटून आले, पण त्याने कोणालाही काही सांगितले नाही. म्हणून बहुत सोहळा करी, साहित्य मिळवाया परोपरी, परंतु दुसरे कोणी नाही घरी. रक्षणद्वारी बैसावया. मग नारायणा ते म्हणे तेव्हा, द्वारी रक्षण बैसे सदैवा, मी जातो पारखे गावा. साहित्याला गुणी पे आता, तरी उदिक 5वा दिन, सटवी पूजा लागे करणे, या लागी वैसे सावधान. द्वारी रक्षण विप्रराया, ऐसे निवेदनी तयासी, आपण जाये पारखे ग्रामासी, मागे द्वारा समीपदेशी, बैसे रक्षणासी नारायण. रात्र झाली यामिनी 2, तव तो पंचमीला दिवस लक्षून, देवी येती झाली चालून, पुत्राक्षरा लागी पाहावया, सुंदर दे दीप्यमान केवळ, परिधान वस्त्र केले सकळ, त्वरित निरखुनिया बाळ, माघारे तत्काळ परतली. इतके कृत्ये तये क्षणी, नारायण देखून नयनी, हा तव पुण्यव्रत प्राणी, झाले म्हणून दर्शन. मग ते पदरी धरिले, म्हणे तू कवन पातलीस ए वेळे, यक्षिणी की पिशाच बाळे, सांग वाहिले मज लागी, ए रे जिडकावी तयाते, दूर होई म्हणे ब्राह्मणा ते, काय कारण तुझ पुसावयासे, सरपरता माघारा. एरू म्हणे तू ते सर्वथा, जाऊ नेदी मी तत्वता, तू तू कवण हे सांग वार्ता, मग आलिया पंथा जाईजे, ऐसा दुराग्रह पाहुनी, बोलती झाली ते भामिनी, म्हणे तू पुण्यवान म्हणूनी, दर्शन तुझ लागुनी दिदले. मी तव याक्षिणी देवी, माते म्हणता ती सटवी, पुत्राक्षर्या मी निरखावी, ब्रह्मावर दे करोनिया. आता सोडी जाऊ दे माते, एरू म्हणे न घडे निरुते, काय अक्षर याची बाळाते, ते माते निवेदून सुखी होई, ऐकुणी तयाचे वचन. देवी वदे तू ते काय प्रयोजन, जे होणार ते सुखे ओ तसे जाण, ब्रह्माक्षर कोण टाळू शके, तव विप्र लागतसे चरणी, सांग इतके कृपे करुणी, मग आणि कपुसे कहाणी. तव याक्षिणी बोलत म्हणे, हा विप्र कुमार पाही, धनधान्य नसे याचे देवी, कांता पुत्र तेही नाही, उदरनिर्वाह केवता, तरी तक्र विक्रय करून, चालेल याचे उदरपोषण, शतायुषी असे हा पूर्ण, मरण काळी. ऐसे वचन ऐकता ते वेळी, हे रे नमस्कारुणी बोलविली, म्हणे हे नाथ चंद्रमोळी, केवी कुळी पुत्र ऐसा, केवढा पवित्र विप्र राणा, ऐसा पुत्र तया लागून, काय ऐसे संतान होऊन, निसंतान परिभले. केवढा हर्ष विप्रांचे मणी, जन्मदारभ्य सोहळा देखुनी, प्राण देईल हा ऐकता क्षणी, मनोनी मौनी न बोलावे, गोष्ट ठेवली जीवेची जीवी, कोणा ते न वदे काळयत्री, असो विप्र येऊनी स्वगृही, सोहळा संपादिला आनंदे. काही वर्षांनी त्या मुलाचे नाव संभ्रम ठेवण्यात आले. संभ्रम वाढू लागला. त्यानंतर द्विशर्माच्या घरी एका कन्येचाही जन्म झाला. घरातील आनंद द्विगुणित झाला. त्या मुलीच्या 5वीच्या रात्रीही नारायण जागा होता. पूर्वीप्रमाणेच सटवाई देवी पुन्हा प्रकट झाली. नारायणाने तिला पुन्हा भविष्य विचारले. देवी गंभीर स्वरात म्हणाली, या मुलीच्या नशिबात आई वडिलांचे दीर्घ सहवासाचे सुख नाही. ती लहान वयातच अनाथ होईल. तिचे आयुष्य अनेक कठीण प्रसंगांनी भरलेले असेल. हे ऐकून नारायणाचे मन व्यथित झाले. तरीही त्याने हे गुपित कोणालाही सांगितले नाही. काळ पुढे सरकत गेला.
द्वादश दिनी जातकर्म करिता झाला विप्रोतम संभ्रमे ठेविले नाम बहुत ललाट पुत्रावरी ऐसे लोटले बहुत दिन तो पंचम वर्षी पुत्र निदान वाढता झाला तो मागुतेन कांता झाली प्रसूती ते समयी कन्ये ते प्रसवली देखून विप्र आनंद मेळी म्हणे कृतकृत्य झालो एकाळी झाले कुळी कन्यापुत्र नारायण हा भागे आगळा याचा पायगुण लाभला भला ऐसे सौख्य मानिता झाला परिचिंता नारायणा मानसी म्हणे आता ही रक्षण पुढती मी बैसेन द्वार देशे प्रती मागुन येता यक्षिणी सती पुसेन तिच प्रती वृत्तांतू ऐसा निश्चय निजमनी केला मागुती गुरु आज्ञेने रक्षण बैसला तो पाचवे दिनी यक्षिणी तेच वेळा लक्षुण तात्काळ प्रकटली अक्षरे निरखुन कन्येचे बाळी निगती झाली ते क्षणी बाळी तव रे पदरी दृढ धरिली नमस्कारी भावार्थे म्हणे माते कृपा करुण मजसी सांग कन्याक्षर ते कैसी एरी म्हणे वारंवार कपुससी मूर्ख होसिरे ब्राह्मणा एरू मागुता चरणी लागे कृपा करुणी मजला सांगे आणि कण मागे काही आगे जान शुभांगे याक्षिणी मग बिडस्तव याक्षिणी पाही बोलती झाली ते समयी म्हणे विवाह तव देवी नाही इच्या विप्रवर्या जाणा माता पिता आप्तवर्ग न करिता हिचा संसर्ग ही जार कर्मी विचरून मार्ग उदरनिर्वाहात करील त्याही वरी पूर्ण आयुषी रोग व्याधी नाही शरीरासी शतवर्षे हिच्या कर्मासी प्रवर्ती निश्चेसी जाणपा ऐसे वदून ते वेळी याक्षिणी देवी गुप्त झाली ऐकून जीवी तळमळी नारायण विप्रते वेळा म्हणे आहा देवा हे काय देवापुढे नाही उपाय केवढा पवित्र विप्राय संतानला हे केवेसे असो होणार ते होऊन जात परी कोणा ते न वदेची मात म्हणीच ठेविलीसे गुप्त साधी कार्यार्थ वरी काळ पुढे सरकत गेला एक दिवस असा आला की द्विशर्मा आणि त्यांची पत्नी दोघे या जगाचा निरोप घेऊन गेले त्यांची दोन्हीही मुलं अनाथ झाली नारायणाने शक्य तितका त्यांचा सांभाळ केला परंतु परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली शेवटी एक दिवस तोही निघून गेला गावकऱ्यांना त्या मुलांची दया आली त्यांनी संभ्रमला एक गाय भेट दिली त्या गायीच्या दुधावर दोघे भाऊ बहीण जगू लागले उरलेल्या दुधापासून ताक तयार करून ते विकत असत आणि त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालत असे पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते ऐसे काही दिवस क्रमिले 7 वर्षी उपनयन केले पंचवर्षी कन्यारत्न झाले ऐसे भयांते तव द्विज शर्मा पावला निधन कांता करी सहगमन धन्य ते पतिव्रता सतीरत्न टाकून लहान मुले दोन्ही असो ऐसे वर्तमान झाले नारायणे उत्तर कार्य सांगे केले म्हणे आता येते राहता नवे भले आचारती बाळे तिन देखी मी ऐसे निश्चयी मानसी केला उपरी मासचार क्रमिता झाला मग ग्रामवासी जना सकळा निरविता झाला कन्या पुत्र आपण प्रयाण आरंभिले तव ती कन्या पुत्र कोळाळे आरडून गळा पडू लागले देखते जाते आबाल वृद्ध देखून तयाची करुणा अश्रू आले जनाची नयना म्हणती हे भगवान जनार्दना ही बाळके केवी जगतील नाही तयांते पाळिता पोसिता नाही माता आणि पिता नाही द्रव्याची वार्ता केवी भगवंता हे केले ऐसा जनाचा कोल्हाळ टपटपा अश्रू गळती सकळ नारायण हृदयचा कोमळ परिपुटके कपाळ पेयांचे बाळपणी मेली माता पिता तारुण्यपणी दरिद्र अवस्था त्यावरी जजार कर्मतत्वता जाणून निघता तो झाला नारायण गेला निघुनी तळमळो लागले बाळ दोन्ही मग जनसमुदाय आश्वासुनी मुनी प्रतिपाळ दिजरजनी करिता ती परी होणार ते न टळेची निश्चित कोण टाळू शके ब्रह्मा लिखित ते अनावयासे होत जात न चाले तेथे उपाय नारायण निघून गेल्यावरी एक धेनू असे त्यांची घरी
तिची सेवा निरंतरी विप्रकुमार करीतसे. जाऊन रानात पाही तृण आणीतसे लवलाही. निज करे तिचा पैसा साचवी क्रय विक्रय लावित क्राते. भगिनी ते वय 5 वर्षी आपण स्वय 10 वर्षा. परी उदरनिर्वाह परेसी उभयंता सरसी लोटित. कन्या मृतिका पात्र घेऊनी उदकानितसे प्रतिदिनी. एरू स्वकरे देहांची कथिले घेऊनी दधी मंतून करी तक्र. तयाचा विक्रय करून लागेल ते आणुनी धान्य. ते उभयंता पचवून उदरपोषण करीताती. एक दिवशी संभ्रमची बहीण नदीवर पाणी आणण्यासाठी गेली. तेथे बाहेर गावून आलेल्या काही लोकांचा तळ पडला होता. त्यातील एका स्त्रीने त्या मुलीला पाहिले आणि विविध आमिषे दाखवून तिला आपल्या सोबत दूर घेऊन गेली. बहीण अचानक गायब झाल्याने समजताच संभ्रम खूप दुःखी झाला. त्याने सर्वत्र शोध घेतला पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. अशा प्रकारे नियतीने या दोघा भावंडाच्या जीवनाला एक वेगळे वळण दिले. ऐशे लोटिली वर्ष 2. तो पुढे प्राप्त झाले व्यसन. कोणी एकच भाग्य वेश्या जाण. उतरली येऊन नदी तिरी. समागमे गज अश्वत्थ. दास दासी हे ते बहुत. स्वयं हेई स्वरूपवंत. अप्सरावस्थ इंद्राची. ऐसी ते येता नदी तिरी. विप्रकन्या देखील नेत्री. मृण्मय पात्र घेऊन शिरी. तेही घाबरी पाहतसे. कधीच पाहिला नाही समुदाय. म्हणून तेथे उभी राय. तव वेश्येने लोलाय पाचारिले आपण आपे. मग पुससी झाली वर्तमान. म्हणे तू कवणाची कोण. स्वरूपे दिसती सुंदर पूर्ण. वस्त्रमळीन फाटके. तू तेशी दशा प्राप्त झाली. कवणे दुर्जन तू ते गांजिली. वर्तमान सांग मज जवळी. मग ते विप्रबाळी बोलत. माय बापे गेली मरून. एक बंधू तोही लहान. मी ब्रह्मकुमारी पतिहीन. दरिद्रे पूर्ण पिडिले. ऐसे वर्तमान ऐकुनी वेश्या द्रवली अंतकरणी. मग काही एक पदार्थ तिज लागुनी. दिदले काढुनी भक्षावया. पदार्थी भुलली विप्रकुमारी. मग तेसीच बैसली रथावरी. वेश्या निघून गेली सत्वरी. हे जगनेत्री पाहता ती. परी कोणी न बोलती बोला. म्हणती कन्येचा पांग फिटला. न्यूनता नाही अन्न वस्त्राला. पुढे होणाराला कोण पाहे. तो एरीकडे विप्रकुमार गृही. तृण घेऊनी आला लवलाही. तो भगिनी न देखे गृहाच्या ठाई. म्हणून पाही चहूकडे. भगिनीचा वृत्तांत ऐसा झाला. हे ठाऊके नसेची तयाला. मग ग्रामवासीये पाहिला तयांनी कथिला समाचार. मग अतिक्षीण अंतरी होऊन आठवी श्रीहरी. म्हणे माझी पूर्वदशा खरी. पळाली एकाळी. माता पितयांचे निधान. पदरी नाही काही धन. आम्ही उभयंता बाळे दिन. अनाथ होऊन पडलो असो. त्या माझी हा विघ्न पाहिला. आता कोणी नसे की मजला. ऐसा विलाप करिता झाला. रडू लागला अट्टहासे. भगवान विष्णू पुढे म्हणाले, देवी, संभ्रम आणि त्यांच्या बहिणीच्या आयुष्यात पुढे आणखी आश्चर्यकारक घटना घडल्या. त्यातील पुढील कथा मी तुला पुढील अध्यायात सांगीन. ऐसे कर्म तया घडून आले. पुढे काय असे वर्तले ते पाहिजे श्रवण केले. म्हणे पुढली प्रसंगी. आता धेनू सेवा फळली कैसी. तेही श्रवण करी सावकाशी. मुक्ती झाली त्या भयंतासी. ते सावकाश परिसिजे. इति श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्यपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित 22तमोऽध्याय.